सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रारदार वैभव बिराजदार यांनी सोलापुरातील आचारसंहिता कक्षाकडे केली आहे। यामध्ये आचारसंहिता चालू असताना वाहनांवर आणि सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। सोलापूर शहरात MH13 BV 1628 MH13 G 9680 या वाहनांवर निवडणूक आयोगाची पूर्व परवानगी न घेता प्रचाराचा बॅनर लावून त्यावर मोबाईल क्रमांक 70 66 62 422 असा क्रमांक टाकला आहे। तो थेट आमदार प्रणिती शिंदे यांचा असल्याने आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाचा भंग केला आहे, हे कॉलर ID द्वारे सिद्ध होत आहे, अशी तक्रार वैभव बिराजदार यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली। तसंच महापौर बंगला चौक, 7 रस्ता येथील शासकीय विश्रामगृह कंपाऊंड, रंगभवन चौक, नर्मदा हॉस्पिटल डफरीन चौक या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार असल्याचा बॅनर निवडणूक आयोगाच्या पूर्व परवानगीशिवाय लावला आहे। त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आचारसंहिता चालू असतानाही आदेशाचा भंग केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि सोलापूर सोशल फोरम यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी वैभव बिराजदार यांनी केली आहे।